सुयश, थँक्यू सो मच की तू वेळात वेळ काढून म्हणजे तुझ्या बिझी स्केड्यूलमधून आम्हाला माझ्या बाबासाठी तू वेळ दिला. तर त्याच्यासाठी खूप 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 धन्यवाद तुझे. आणि अशाच नवीन नवीन संकल्पनांसाठी तुझा आम्हाला सपोर्ट लाभेल. तर एवढीच मी इच्छा करतो. थँक्यू सो अरे मच. भूषण, प्रसाद सर, सगळीच टीम, मी तुमचे खरं तर खूप खूप आभार मानले पाहिजेत आणि खूप मनापासून माफी मागतो मी की मी या विषयासाठी ह्या आधी वेळ देऊ शकत नव्हतो किंवा नाही ते जुळून आलं आपलं. पण मला वाटतं त्याला पण काहीतरी कारण असेल, कारण मला माझे बाबा ज्या पद्धतीने आत्ता उलगडलेले आहेत ते मला कदाचित त्यावेळेला नव्हते उलगडले आणि मला त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी बोलता आल्या नसत्या ज्या मी आज बोलू शकलोय. पण हे खूप महत्वाचं आणि खूप वेगळं जग आहे बाप मुलाचं, आणि हे अशा कन्सेप्टमधनं तुम्ही सगळ्यांसमोर आणताय, त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. बऱ्याचशा अनसेड गोष्टी ह्या निमित्ताने बाबांपर्यंत पोहोचणार आहेत मला माहिती आहे. मला आणि तरी सुद्धा मला हेही माहिती आहे की त्यांची डिरेक्ट रिएक्शन माझ्यापर्यंत तशी येणार नाहीये. सो ते हा एपिसोड बघत असताना काय रिॲक्ट करतायत हे ऍक्च्युली मला एक छोटा छुपा कॅमेरा लावून शूट करायला आवडेल. पण थँक्यू सो मच. आपण बरेचदा आपल्या बाबांना इतकं ग्रँटेड धरतो. आपली आई स्पेशल असतेच आपल्यासाठी आणि आई मुलांसाठी जीव तोडून सगळं करते. तिच्याबद्दलचं प्रेम, तिच्याबद्दलचं व्यक्त होणं हे सतत चालू राहतं ऑन अँड ऑफ. तिच्याबद्दलची भांडणं पण तेवढीच पटकन होऊन जातात. तिच्यावर बरोबर प्रेम व्यक्त करताना पण तितकंच पटकन होऊन जातं. बाबांबद्दल इस्पेशली पुरुषांना एक वेगळं बॉन्ड असतो आणि तो समजून तो रिव्हील करायपर्यंत खूप वेळ निघून गेलेला असतो. ह्या पॉडकास्टच्या निमित्ताने किंवा ह्या संकल्पनेच्या निमित्ताने मला खात्री आहे की असे प्रत्येकाचेच आपल्या बाबांबरोबर असलेले काही मोमेंट्स प्रत्येकाला आठवतील. प्रत्येकाला आपल्या बाबांचं आपल्या आयुष्यातलं महत्त्व काय आहे हे ह्या संकल्पनेतनं वेगळं भिडेल आणि हे तुमच्यामुळे घडतंय. सो थँक्यू सो मच की तुम्ही ही कन्सेप्ट घेऊन आलाय आणि या निमित्ताने स्वतःच्या बाबांना मला वेगळ्या पद्धतीने भेटता आलं पुन्हा. मला लहानपणापासूनच्या अनेक गोष्टी आत्ताही बोलताना खूप आठवत आहेत. सो थँक्यू मला माझ्या बाबांबद्दल पुन्हा नव्याने प्रेम आणि आदर शोधून देण्यासाठी. आणि तू आणि तुमची अख्खी टीम अशा नवीन नवीन ज्या काही संकल्पना घेऊन याल त्याला नेहमीच माझा पाठिंबा आहे, तुला माहितीच आहे. सो तुम्हाला खूप खूप प्रेम, खूप शुभेच्छा आणि मी आहेच. मी केव्हाही हाक मारा, मी आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सुरेश. थँक्स.